महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मुंबई शहर CP मुंबई म्हणजेच मुंबई शहरचं जे काही फायनल मेरिट आहे तर ते कधीपर्यंत लागल आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी आता या तारखेपासून ट्रेनिंगला जाणार आहे. मुंबईचे विद्यार्थी तर किती तारखेपासून मुंबईच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला बोलवणार आहे, मेरिट कधी लागल, काय लागल, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नवीन भरती संदर्भात खुशखबर आहे. तर नवीन भरतीमध्ये या ठिकाणी मुंबईच्याच नव्हे तर इतर ठिकाणाच्या सुद्धा प्रचंड जागा आहे. मुंबईलाच या ठिकाणी 3,500 ते 4,000 किंवा 5,000 जागांचा या ठिकाणी समावेश आहे आणि अनेक ठिकाणी प्रचंड जागा आहे. तर नेमकी नवीन भरतीला सुरुवात कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल, लेखी परीक्षा कधी होईल, त्याच्यानंतर ग्राउंड अपडेट सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ प्रत्येक मुलामुलींसाठी महत्त्वाचा आहे, ज्याने आता पोलीस भरती दिलेली आहे, जो नवीन देणार आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही मुंबईचं असणार आहे मेरिट, त्याच्यानंतर त्याचं ट्रेनिंग कधी होणार आहे ते नंतर सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट देतो नवीन भरती संदर्भात. तर बघा, नवीन जी काही भरती आहे तर त्याची पूर्णपणे आत्तापर्यंत किती रिक्त जागा आहे, काय रिक्त जागा आहे, पूर्ण सगळ्या रिक्त जागांचा जिल्ह्यावाईज अहवाल मागवण्यात येत आहे. त्या दिवशी मी तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या जिल्ह्याची माहिती दिली, बघू शकतात. या ठिकाणी अकोला जिल्हा जो आहे, अकोला जिल्ह्याची माहिती दिली की या ठिकाणी नवीन जागा, रिक्त जागा तयार करण्यासंदर्भात अहवाल मागवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने मुंबई शहरचा सुद्धा अहवाल मागवण्यात आलेला आहे, माहिती मागवण्यात आलेली आहे की डिसेंबर 2026 पर्यंतच्या रिक्त जागांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरून या ठिकाणी नवीन भरतीमध्ये प्रचंड जागा मुंबईसाठी सुद्धा असणार आहे. आता पण जागा भरल्या, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता नवीन जागा किती असतील आणि महत्त्वाचं म्हणजे 20,000 प्लस जागांची भरतीला सुरुवात कधी होईल आणि जाहिरात कधी येईल. तर मुंबईच्या रिक्त जागांची माहिती मागवण्यात आलेली आहे पूर्णपणे. आता नवीन जी काही भरतीची जाहिरात आहे तर तुम्हाला आता कधीपर्यंत पाहायला भेटेल ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर बघा, मुंबईच्या मेरिटचे जे विद्यार्थी वाट बघताय तर मुंबईच्या मेरिटला जवळपास हप्ता लागू शकतो किंवा 10 दिवस लागू शकतात मुंबईच्या मेरिटला, कारण त्या ठिकाणी जागा जास्त आहे मेरिट ते तयार करायला. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांची निवड करायची, मेरिट कसं लावायचं, काय लावायचं, किती जागा आहे, कॅटेगरी वाईज सगळ्यांचा विचार होतो, त्यावेळेस ते मेरिट तयार होतं. त्याच पद्धतीने मेरिट लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी अजून हप्ता लागू शकतो किंवा 2 दिवसात जाहीर होऊ शकतं किंवा हप्ता लागू शकतो किंवा 10 दिवसात. ठीक आहे, अपडेट आल्यावरतीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. आता पॉईंट असा आहे की ही जी भरती आहे यामध्ये विद्यार्थी म्हणत होते सर मग मी ट्रेनिंगला कधी जाणार आहे. तर बघा, मेरिट तुमचं 10 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत लागून जाणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला 15-20 दिवसांनी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवतील या ठिकाणी मुंबईला. ॲड्रेस देतील, त्या ठिकाणी जायचं, तुमचे कागदपत्र घेऊन जायचे. मग नकलीवाले कागदपत्र कोणाचे, तो तिथून घरी जाईल आणि ज्याचे ओरिजिनल आहे, जो प्रामाणिक आहे, तो तिथं भरती होईल. त्याच्यानंतर तिथं त्याचं मेडिकल होईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमची जॉईनिंग होईल आणि मग तुम्हाला एक ट्रेनिंगची तारीख दिली जाणार आहे. तर ट्रेनिंग तुमची 3-4 महिन्यानंतर लेट होईल. 3-4 महिने किंवा 6 महिने पण लागू शकतात, कारण काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, मेरिट लागल्यानंतर जवळपास भरपूर दिवस आता ट्रेनिंग सेंटर काही खाली नसतात. आता सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरती झालेली आहे आणि त्याच्यामुळे ट्रेनिंग सेंटर सध्या फुल आहे. मग मुंबईचं कसं असतं, जागा जास्त असल्यामुळे विद्यार्थी जास्त असतात, मग त्यांना मोठं ट्रेनिंग सेंटर पाहिजे असतं. त्याच्यामुळं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुंबईच्या ट्रेनिंगला तुम्हाला थोडा वेळच लागेल, जवळपास 2-3 महिने किंवा 4 महिनेसुद्धा लागू शकतात. तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे की दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट होता. आता हे झालं ट्रेनिंगबद्दल. 3-4 महिने म्हणजे दिवाळीच्या जवळपास तुम्हाला बोलवतील. ठीक आहे, जास्तीत जास्त, आणि त्याच्या अगोदर जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आता पॉईंट असा आहे की नवीन भरतीची जाहिरात कधी निघणार आहे. आता या भरतीची प्रोसेस जी काही सध्या भरती मुंबईला सुरू आहे, त्याच्या कट ऑफची तुम्ही फायनल मेरिटची वाट पाहताय. ही संपल्यानंतर नवीन भरतीची माहिती मागवणं सध्या सुरूच आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून माहिती मागवण्यामध्ये जवळपास 1-2 महिने जातील. त्याच्यानंतर पावसाळा पण लागेल आणि नवीन भरतीची जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला ऑगस्ट किंवा
सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे. कोणता? ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे. मग ती जाहिरात येईल, मग ती प्रसिद्ध होईल, त्याच्यानंतर होईल फॉर्म भरायला सुरुवात. मग फॉर्म भरायला सुरुवात होईल जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत. ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि काही वेळेस महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत पण वाढवली जाते, कारण 2 वेळेस आता दोन्ही भरत्यांमध्ये वाढवण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होईल. 1 महिना तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि एक विद्यार्थी 4 ते 5 घटकांमध्ये फॉर्म भरू शकतो. SRPF, त्याच्यानंतर कारागृह, त्याच्यानंतर जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर बॅट्समॅन. ठीक आहे. ती 4-5 ठिकाणी तो फॉर्म भरू शकतो. आता पॉईंट असा आहे की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर फॉर्म भरून घेतील आणि पॉईंट त्याच्यानंतरचा असा आहे, मग त्याच्या 1.5-2 महिन्यानंतर तुमचं ग्राउंड होईल. मग कोणत्या विद्यार्थ्याला ग्राउंड कुठं द्यायचं, काय द्यायचं, सगळं त्याच्यामध्ये नियोजन असेल. ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू असेल. अशा पद्धतीचं नियोजन असेल म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढच्या वर्षी 2027मध्ये तुमच्या ग्राउंडची प्रोसेस सुरू असेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मग त्याच्या 1.5-2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, याच दिवसांमध्ये मागच्या वर्षी तुमची लेखी परीक्षा होईल, म्हणजे याच्या अगोदर होईल मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये 2027मध्ये. ठीक आहे. लेखी परीक्षा होईल, त्याच्यानंतर मेरिट लागेल. सेम प्रोसेस तुमची यावर्षी जशी झाली तशीच होणार आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की जाहिरात 1-2 महिने मागं पुढं होऊ शकते. तर तुमचं काम आहे की आतापासूनच तयारीला लागा आणि जागा 15 ते 20 हजार असणार आहे. 15,000 प्लसच जागा असतील, त्याच्यामुळे काळजी घेऊ नका. जागा भरपूर आहे, पण तुमचं काम असं आहे की जागा भरपूर आहे म्हणून आणि आतापासूनच तयारी करा. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भरती निघाली मग मी ग्राउंड मारतो आणि लेखी परीक्षेचा अभ्यास करतो. आतापासूनच तयारी करा. भरती निघाली की तुमचं फक्त एकच काम राहील की मला भरती व्हायचं आहे, पोलीस बनायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त तयारी करा. तुमचं फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल ते मी सांगितलेलं आहे. तिन्ही पॉईंट क्लिअर करून देतो. 10-15 दिवसात मुंबईचं फायनल मेरिट लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी महिन्याभरात जातील. त्याच्यानंतर ट्रेनिंग त्यांचं 3-4 महिन्यात किंवा 6 महिन्याच्या आतच होणार आहे, कारण ट्रेनिंग सेंटर खाली असेल तर लवकर तुम्हाला बोलवलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पॉईंट असा आहे की नवीन भरतीची जाहिरात या ठिकाणी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येईल. फॉर्म भरायला सुरुवात लवकर ऑक्टोबर महिन्यात होऊन जाणार आहे. 1 महिना फॉर्म भरा. त्याच्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुमचं 2027मध्ये ग्राउंड होईल. त्याच्यावर 1.5-2 महिन्यानंतर तुमची लेखी परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. हे नियोजन आहे 2027च्या पोलीस भरतीचं. तर व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. पॉईंट काय आहे, मुद्दा काय आहे, याच्यामध्ये जर काही अडचण असेल, काही वाटत नसेल की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, काय आहे, कुठलीही अडचण असेल पोलीस भरती संदर्भात, तर कमेंटमध्ये विचारा. आपला नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर आहे. काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन पोलीस भरती संदर्भात किंवा इतर भरतींसंदर्भात मी तुम्हाला अपडेट वेळोवेळी देत राहतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.